मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत, मग त्यांच्या आवडीचा हा पदार्थ तर व्हायलाच हवा. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 कप बारीक रवा, अर्धा कप आंब्याचा गर, अर्धा कप साखर व पाव कप तूप किंवा बटर आणि थोडीशी वेलची पावडर घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेलच की मी सुरुवातीला दूध वापरलेलं नाही, कारण कधी कधी दुधाची क्वांटिटी जर का जास्त झाली तर बॅटरना पातळ होतं आणि मग केक मधल्या बाजूनी बसल्यासारखं होतं. म्हणून थोडं थोडं यामध्ये दूध घालून मिक्स करायचं. आणि हे बघा, इथे अर्ध्या कपापेक्षा थोडं कमी दूध मला लागलेलं आहे. आता रवा फुलण्यासाठी 15 मिनिटं झाकून ठेवू. तोपर्यंत मंद आचेवर कढाई प्रीहीट करायला ठेवू व सोबतच केक टीन सुद्धा ग्रीस करून घेऊ. आता 15 मिनिटांनंतर रवा बघा चांगला फुलला आहे आणि जर का थोडं बॅटर घट्ट वाटत असेल तर यामध्ये 2 टेबलस्पून दूध घालू शकता. आता यामध्येच ना 1 टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा घालून मिक्स करायचं व बॅटर केक टीनमध्ये घालून थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे बॅटर एकसारखं होतं. वरून थोडे ड्रायफ्रुट्स किंवा टुटी फ्रुटी घालू शकता व केक ना 35 ते 40 मिनिटांकरता बेक करायला ठेवायचं. 40 मिनिटांमध्ये हा केक छान बेक होतो. सुरीने किंवा टूथपिकने चेक करून बघायचं आणि केक पूर्णपणे थंड झाल्यावरच डिमोल्ड करायचा. काय मस्त सुरेख आपला आंब्याचा केक तयार झालेला आहे. टेक्स्चर तर खूप भारी आलेला आहे. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांसाठी नक्की ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.